दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली भक्त तुझा गुरुदेवा पुरता भेटला विठ्ठल प्रशिक्षक गुरु यांना नतमस्तक. निरामय ठेवती मन सर्व गुरूंची शिकवण, अंधाराला दूर सारून करतात मार्गदर्शन. आयुष्याला दिशा देणारी, वेळोवेळी जागविणारी, शिष्याचे हित पाहणारी अशा गुरूंना बंधू सारी. जीवनाचे हे शिल्पकार, हितोपदेश निरंतर, नसतो गर्व अहंकार अशा गुरूंना नमस्कार. सोनं चांदी हिरे मोती धन जोड नसतो चित्ती, निस्वार्थ निर्मोही वृत्ती या गुरूंवर करू प्रीती. गुरु नेहमी माझे अत्यंत जवळचे मित्र सिंधराव बामणे सर, आणि ज्यांनी मला या ठिकाणी आणलं. खरं म्हणजे माझं वय आता मला 85 वर्ष आहे. वर पायऱ्यावरून चढत असताना मी वर येतील का नाही असं मला वाटत होतं. तर मुलांना खरं म्हणजे मलमे सर यांचा शब्द मला पूर्ण अशक्य होतं, म्हणून मी हे निमंत्रण स्वीकारलं. ते आमचे आवडते मित्र मलमे सर, आणि जे अत्यंत चांगलं कुठल्याही शाळेतल्या कार्यक्रमाचं अँकरिंग म्हणजे निवेदन करणारे कसे आहे यावर पुढचा कार्यक्रम अवलंबून असतो. आणि त्यामुळे ज्यांनी निवेदन केले ते आमचे शिसा सर. आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं मुलांनो, अत्यंत ओजस्वी आणि सुमधुर आवाजात सुरुवातीला जी मानवंदना शिक्षकांना गायली ते प्रकाश पवार सर. आणि तुम्ही सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी माझं भाषण करण्यापूर्वी 2 मिनिटं मी बामणे मॅडमना शुभेच्छा देतो. मॅडम, तुम्ही अतिशय भाग्यवान आहात. सर्व थरामध्ये सर्व क्षेत्रामध्ये आज अनेक नोकऱ्या आहेत, प्रचंड पगार आहे, पैसे खायचं म्हणलं तर प्रचंड संधी आहे, आणि दुर्गात जायची संधी आहे. पण तुम्ही या पवित्र क्षेत्रामध्ये आला आणि आयुष्यभर सेवा केली. खरं म्हणजे शिक्षकाच्या जीवनामध्ये शिक्षक असणंच हा भावना. त्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही शिक्षक म्हणून अतिशय चांगलं काम केलं, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि मुलांना मी भाषण सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की मी या इमारतीत येताना तिकडं तिकडं पाहिलं, जवळच्या एखाद्या झाडावर तिथं लाऊडस्पीकरचा काढणं आहे का मी हे पाहिलं. तर 2 वर्षापूर्वी मी तासगाव तालुक्याच्या आपल्या तासगाव तालुक्याच्या पूर्व विभागामध्ये एका शाळेत व्याख्यान द्यायला गेलो होतो. माझं व्याख्यान असं मी आलो, आता जसं तुमच्या मुख्याध्यापकाच्या नाव घेऊन मी सुरुवात केली
तसं विषयाला सुरुवात करायच्या वेळेस बरोबर त्या झाडावरचा लाऊडस्पीकर चालू झाला आणि त्या लाऊडस्पीकरमध्ये झिंग झिंग झिंगाट गाणं आणि ती झिंग झिंग झिंगाट गाणं लागल्याबरोबर पुढं बसले पोरं लागली टोलायला. निम्मी आणि मागची होती ती उभाच राहिली आणि झिंग झिंग झिंगाट नाचायला तिने सुरुवात केली. मी जरा इकडं तिकडं बघितलं, मला वाटतं आता शिक्षक माझं बसलेले पुढे येतील आणि मुलांना जरा खाली बसवतील, पण शिक्षकांनीही टाळ घातला. आता म्हणजे शिक्षकांनी टाळ घाललाय खरं ना का मुख्याध्यापकाकडे बघावं, मुख्याध्यापक सगळ्यांना जाऊन करतील, पण तेही चिटके वाजवून मला वाटलं आता बहुतेक मला एका पायावर उभं राहील पाहिजे. तर मुलांनो, काही वेळेला अशा तऱ्हेचे व्याख्यान द्यायला गेल्यानंतर प्रसंग येतात. तर माझा एक मित्र होता, हा मला तिथं समजलं म्हणजे त्या शाळेत सगळी आख्या येतात. तर त्या शाळेत एक शाळा तपासण्यासाठी शिक्षण अधिकारी आले. शिक्षण अधिकारी एका वर्गात गेले. वर्गात गेल्याबरोबर ते म्हटले त्या वर्गात, अरे गेल्या वर्षी तुम्ही 8वीत होता, आता 9वीत आला. गेल्या वर्षी पहिला नंबर आलेल्या मुलांना उभा राहायचा. एक मुलगा उभा राहिला. मग ते म्हणले, काय रे तुला किती मार्क पडले? तो मुलगा म्हणला, मला काय सांगता येत. अरे तुझा पहिला नंबर आला आणि तुला तुझी मार्क सांगता येत नाही? मग तो मुलगा म्हणला, अहो म्हणला सर, मी काय या शाळेचा विद्यार्थी नाही. ज्याचा पहिला नंबर आलाय तो घरात आहे, पण तिची हाजरी लावण्यासाठी त्यानं मला एकदा हजर राहायसाठी. आता त्या साहेबाला वाटलं अरे तुम्हाला काय ते म्हणजे त्यांनी लगेच शिक्षकाला, तुम्ही या वर्गाचे शिक्षक ना? नुसतं मला सांगितलं. म्हणजे हा मुलगा म्हणतोय की मी बाहेर आलो दुसऱ्याच्या हाजरी लावायला. ते शिक्षक मध्ये बोलवत तसं खरंच आहे. अरे म्हणजे तुम्ही शिक्षक आहे, वर्ग शिक्षक आहे, तुम्ही काम काय? तर शिक्षक म्हटला, अहो मी वर्ग शिक्षक नाही, या वर्गाचा शिक्षक पलीकडच्या घरात क्रिकेटची मॅच बघायला गेला आहे आणि त्यानं मला तासभर इथं बसायला सांगितलं. आता काय करायचं? साहेब तास उठला आणि मुख्याध्यापकाच्या ऑफिसमध्ये गेला आणि मुख्याध्यापकाला म्हणला, अहो कसली शाळा चालवताय तुम्ही? त्या शाळेमध्ये काय धर्म नाही का? तर मुख्याध्यापक म्हणला, मी सुद्धा या शाळेचा मुख्याध्यापक नाही, हंगामी इथे येऊन बसतो. तर असल्या शाळा त्याच्या बातमीला आल्या, माझ्या बातमीला त्या शाळा आल्या. तर मित्र, तुम्ही अतिशय भाग्यवान आहात. तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकता ती शाळा महाराष्ट्राची एक आदर्श शाळा आहे आणि या शाळेमध्ये व्याख्यान देण्यासाठी मी आज पहिल्यांदा आलेलो नाही. यापूर्वी मी 2 वेळा या शाळेत व्याख्यान द्यायला आलेलो आहे. कॉलेजमध्ये 1 वेळा व्याख्यान दिलेलं आहे आणि या शाळेमध्ये 2 वेळा मी व्याख्यान केलेलं आहे.
माझ्या स्वतःचा अनुभव असा आहे की मी अनेक शाळा व्याख्यान द्यायला गेलो, पण बलुष्या विद्यार्थ्यांनी शांतता राखायची सर्वांनी. या शाळेमध्ये जसे आदर्श विद्यार्थी आहेत की जे विद्यार्थी कुठलाही बाहेरगावचा वक्ता आला, पाहुणा आला तर आपल्या शाळेची किंमत घालून घेत नाही, शांतपणानं सभा ऐकतात. अशा तऱ्हेचा माझा या शाळेचा, या संस्थेचा अनुभव पूर्वीचा आहे. अशी तुमची शाळा आहे. त्या आदर्श शाळेमध्ये तुम्हाला बाळांना शिक्षण घेण्याची संधी मिळाली, याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. मी तुम्हाला लांबलचक लांबडं व्याख्यान काहीही देणार नाही. आज या ठिकाणी आपण का जमलो आहोत तर गडगुजर सरांनी तुम्हाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगितलं की आजचा दिवस हा गुरुवंदनाचा दिवस कसा आहे. तर मुलांनो, एक लक्षात ठेवा की गुरु हा सर्वश्रेष्ठ असतो. हे तुम्ही इथं प्रार्थनेत सुद्धा सांगितलं. तर आपल्या देशाची प्राचीन संस्कृती आहे की या संस्कृतीमध्ये गुरु, शिष्य आणि राज्यकर्ते सुद्धा ते एकमेकावर प्रेम करणारे, एकमेकाच्या विषयी आस्था असणारे, जिव्हाळा असणारे, प्रेम असणारे, एकजीव असणारी अशी संस्कृती या देशामध्ये प्राचीन काळापासून आहे. प्राचीन काळामध्ये या देशामध्ये एक रघुराजा नावाचा राजा राज्य करीत होता आणि त्याच्या राज्यामध्ये एक कंस नावाचा विद्यार्थी होता आणि वरपंथी नावाचा गुरु होते. तर मुलांनो, शिष्य कसा होता आणि गुरु कसे होते बघा. तर त्या कालावधीमध्ये शाळेत शिक्षण नव्हतं, तर गुरुकुलामध्ये विद्यार्थ्यांना जायचं, तिथं शिक्षण घ्यायचं. त्याप्रमाणे हा कंस नावाचा जो मुलगा होता तो वरतंतू नावाच्या गुरुच्या गुरुकुलामध्ये शिक्षण घेत होता. तो अतिशय गरीब होता आणि शिक्षण त्याचं पूर्ण झाल्यानंतर तो आपल्या गुरुकडे गेला आणि गुरुला म्हटला की गुरुजी, मला तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची आहे. पण त्यावेळेस गुरुही प्रामाणिक होते. त्या गुरुनी सांगितलं, अरे तुझी परिस्थिती अतिशय गरिबीची आहे, तुझ्याकडून मला काही नको आहे, तू माझ्याकडून चांगली विद्या घेतली त्याचाच मला अभिमान आहे. पण तो मुलगा काय ऐके ना. मग शेवटी गुरु संतापले. ते म्हणले आता आपण त्याला धडा देऊया. गुरु म्हणले, बरं तर तू त्याला हे कंसा, मी तुला 14 विद्या शिकवली, तर एका विद्येसाठी 1 कोटी रुपये, याप्रमाणे 14 विद्येसाठी मला तो 14 कोटी रुपये दिले. आता काय करायचं. तो गरीब विद्यार्थी, त्याला 2 वेळची खायची पंचायती. गुरुनी तर एवढे पैसे मागितले. मग तो यावेळेचा जो राजा होता रघुराजा त्याच्याकडे गेला. रघुराजाच्या राजवाड्याच्या बाहेर गेल्याबरोबर राजाच्या दरवाजातून जो द्वारपाल होता तो आत गेला. राजाला म्हणला, महाराज, तुम्हाला भेटायला गरीब विद्यार्थी आहे, आत पाठवू का. तर बघा, राजा उठला, मातीचं भांड घेतलं,
त्यात पाणी घेतलं आणि स्वतः राजा बाहेर आला. हा राजा स्वतः बाहेर आला रघुराजा आणि त्यानं पाण्यानं त्या मुलाचे पाय धुतले आणि त्याला आत घेऊन गेला आणि त्याला विचारलं, आपण कशासाठी आलेला आहात? त्यावेळी त्यानं सांगितलं की माझ्या गुरुनी मला 14 विद्यासाठी 14 कोटी सुवर्ण मुद्रा मागितले. आता मी त्यांना मला तर ते द्यायचं आहे दान त्यांना. मग राजाने सांगितलं ठीक आहे, पण राजा तो म्हणला की मी आताच यज्ञामध्ये सगळं संपत्ती माझी दान केलेली आहे, माझ्याजवळ काय नाही. पण म्हणला मी कुबेराला तुला संपत्ती द्यायला सांगतो. आणि त्याने कुबेराला दम दिला. कुणी? रघुराजानं. त्याबरोबर कुबेरानं सुवर्ण मुद्रांचा पाऊस एका शमीच्या वृक्षावर पाडला. शमीच्या म्हणजे आख्याचं झाड. आणि त्यावेळी सुवर्ण मुद्राला पाऊस पडला. त्यातल्या फक्त 14 कोटी मुद्रा त्या विद्यार्थ्यानं घेतल्या आणि आपल्या पूर्ण दिल्या. तर गुरु शिष्य आणि राज्यकर्ते त्यावेळी एकमेकाला कसे संरक्षण देत होते, एकमेकांशी कसा जिव्हाळा होता, ही आपल्या भारताची प्राचीन संस्कृती आहे. आता जर तुम्ही राजाकडे काय मागा गेला तर तुम्हाला काठीनं मारलं. ते आपल्या आत्ताचे राज्यकर्ते आहेत. आणि त्यावेळचे राज्यकर्ते दुनियात होते की त्यांनी मातीचं भांडे घेऊन आपल्या विद्यार्थ्यांचे आहेत की आपले आदर्श संस्कृती आहे मुलांना. आणि गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु, या गुरुचं महत्व काय, विद्यार्थ्याच्या दृष्टीने महत्व काय, राष्ट्राच्या दृष्टीने महत्व काय, समाजाच्या दृष्टीने महत्व काय. आणि गुरु म्हणून का करतो, त्या गुरुला सुद्धा स्वतःचं महत्व कळतं असं नाही, मग गुरुलाही त्याचं महत्व कळावं, त्याच्या कामात आणि गुरुलाही त्याच्या कर्तव्याची जाणीव व्हावी. म्हणून गुरु शिष्य या दोघांचा सन्मान करण्याचा हा दिवस साजरा करतो. आणि गुरु आणि शिष्याचं नातं कसं असतं, तर गुरु शिष्याचं नातं आईचं आणि मुलाचं जसं नातं असतं तसं गुरुचं आणि शिष्याचं नातं असतं. आईच्या मनातली जी ममता मुलाविषयी असते, प्रेम असते, जिव्हाळा असतो, माया असते, ती माया, ती ममता, तो जिव्हाळा शिक्षकाच्या मनात सुद्धा आपल्या विद्यार्थ्याबद्दल असतो. म्हणजे विद्यार्थ्याला शिक्षकामध्ये, गुरुमध्ये आपली आई दिसते. आई वाढते आणि आईचं प्रेम शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांना देतो. मुलांना तुम्हाला कदाचित माहीत नसेल, एखाद्या मुलाला जर शिक्षकाने वर्गात मारहाण केली तर त्या शिक्षकाला संध्याकाळी झोप लागत नाही. आपण या मुलाला त्याच्या पाठीत छडी मारली, त्याच्या पाठीत वळ उठला, त्यामुळं त्या शिक्षकाचं मन सारखं अस्वस्थ होतं. आणि दुसऱ्या दिवशी वर्गात आल्याबरोबर शिक्षक आदल्या दिवशी ज्या पोराला छडी मारलेली असते त्याच्या जवळ जातो आणि त्याच्या पाठीनं हात फिरवतो. त्यावेळी त्याच्या पाठीवर शिक्षकानं हात फिरवला बरोबर की त्या मुलाच्या डोळ्यात पाणी आलं. मुलाच्या डोळ्यात पाणी आलं की शिक्षकाच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे आईचं जे हृदय आहे ते शिक्षकाचं हृदय असते, लक्षात ठेवा वाढवून. आईचं गुरु शिष्य याची जर प्रदीर्घ काळ भेट झाली तर गुरुला
गुरूंना शिष्याकडे पाहून आनंद होतो आणि शिष्याने अनेक वर्ष तर गुरुलाही आनंद होतो. परस्परांच्या बद्दलचा जिव्हाळा गुरु शिष्यांचा हा माता आणि मुलाचा जसा असतो तसा गुरुचा आणि विद्यार्थ्याचा असतो. ही बाळांनो तुम्हाला समजून घ्यायचं पाहिजे, तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. गुरु मुलांचा शिक्षक विद्यार्थ्यांचा शत्रू नसतो. तुम्हाला वर्गात शिक्षक रागावले, तुम्हाला शिक्षा केली तर ती तुमच्या हितासाठी असते.